आजकाल बऱ्याच जणांना असं वाटतं, की आपलं पण एक स्वतःचं स्टार्टअप असावं. आपला पण बिझनेस असावा आणि असं वाटणंही साहजिकच आहे. कारण आजकाल बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललंय. त्यामुळे स्वतःचं काहीतरी चालू करावं अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. पण अशातच तुम्हाला अशा बातम्या समजल्या, की भारतामधील स्टार्टअप कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यावर तुमची रिएक्शन काय असेल? अर्थात तुम्हाला थोडी भीती वाटली असेल मनात. अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, की माझं स्टार्टअप सुरू करू की नको? माझं स्टार्टअप असंच बंद पडलं तर? पण थोडं थांबा. त्याआधी आपण जाणून घेऊयात, की भारतातील स्टार्टअप कंपन्या का बंद पडतायत? आणि भारतामधील काही कंपन्या आहेत, त्या का प्रॉफिटमध्ये जातायत? एक्झाम्पल घ्यायचंच झालं तर टाटा, इन्फोसिस, महिंद्रा, रिलायन्स, डिटोलाइट, विप्रो, सिप्ला, बजाज. या कंपन्यांनी अशी कोणती स्ट्रॅटेजी वापरली, की त्या वर्षागणिक प्रॉफिटमध्ये जातायत? आणि स्टार्टअप कंपन्या अशा कोणत्या स्ट्रॅटेजीमुळे त्यांना हा तोटा सहन करावा लागतो? म्हणजे ज्या कंपन्यांनी कधी काळी स्टार्टअप कंपन्यांमध्ये नंबर 1 असण्याचा मान मिळवला, आज त्याच कंपन्यांवर बंद पडण्याची वेळ येतेय. असं का झालं? याचा परिणाम काय होणार आहे? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी निखिल जाधव. तुम्ही पाहतात न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. आजकाल स्टार्टअप हा शब्द माहीत नसेल असा माणूस सापडणार नाही. कारण गेल्या काही वर्षापासून प्रत्येकाच्या तोंडात असणारा शब्द म्हणजे स्टार्टअप. शिवाय आता स्टार्टअप विषयी एक वेगळंच क्रेज निर्माण झाली आहे. आणि तुम्ही तरुणांना किंवा लहान मुलांना देखील हा प्रश्न विचारला ना, की तुम्ही पुढे काय करणार आहात? तर ते अगदी सहज म्हणतात, की मी माझं स्टार्टअप सुरू करणार आहे. गेल्या काही वर्षभरात भारतामध्ये अनेक स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या. अमेरिका, चीन पाठोपाठ स्टार्टअप इकोसिस्टम बाबतीत भारताचा तिसरा क्रमांक आहे. शिवाय 2021 सालच्या एका रिपोर्टनुसार भारतामध्ये प्रत्येक महिन्याला 3 नवे स्टार्टअप चालू होतात. पण आता ज्या वेगाने कंपन्यांची संख्या वाढली आहे, त्या वेगाने या कंपन्या फेल सुद्धा झाल्यात. असं का होतंय, ज्या कंपन्या नंबर 1 होत्या, त्याच कंपन्यांवर बंद पडण्याची वेळ का आली आहे? याची कारणे कोणती आहेत? या कंपन्यांचं नेमकं गणित तरी कुठे चुकतंय? हे जाणून घेणार आहोत आपण. पण त्याआधी या कोणत्या कंपन्या आहेत त्या जाणून घेऊयात. बायजूस, वेदांतू, पेटीएम, अनअकॅडमी, भारतपे, बिग बास्केट अशा कितीतरी कंपन्या आहेत ज्या काही वर्षापूर्वी यशाच्या शिखरावर होत्या, पण आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय तुम्ही यांच्याबद्दल सोशल मीडियावर बातम्या बघितल्या असतील, की या कंपनीला एवढ्या कोटीचा प्रॉफिट झाला, त्या कंपनीला तेवढ्या कोटीचा प्रॉफिट झाला. अशा अनेक बातम्या तुम्ही बघितल्याच असतील. पण आता असं काय झालं, की या कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत? कंपन्या बंद पडण्याची अनेक कारणं असतात आणि त्यामधील महत्त्वाचं कारण जर बघितलं, तर या कंपन्या कमवतात ₹1 आणि खर्च करतात ₹2. आता या कंपन्या कुठे खर्च करतात ते आपण जाणून घेऊया. कंपन्या हे त्यांच्या ब्रँडचं प्रमोशन अर्थात जाहिराती करण्यासाठी खर्च करतात. म्हणजे त्यांचा नफा असतो ₹1 पण खर्च करतात ₹2. या कंपन्यांचं म्हणणं असं असतं, की आमचं ब्रँड हे ग्राहकांच्या घराघरात मनामनात पोहोचायला हवं. पण या सगळ्यांच्या नादात ते हे विसरतात, की ते नफापेक्षा जास्त खर्च करतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या ब्रँडवर वेगवेगळ्या ऑफर देतात. म्हणजे 50% ऑफ, 80% ऑफ आणि अशा ऑफर द्यायला कंपनीला स्वतःलाही पैसे गुंतवावे लागतात. त्यामुळे कंपन्या काही प्रमाणात तोटा सहन करावा लागतो आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये एकाने एखादा बिझनेस टाकला, की दुसरा त्याची लगेच कॉपी केल्याची आपल्याला बघायला मिळते. याचा हा बिझनेस चालला म्हणजे आपणही हाच बिझनेस टाकावा असं वाटतं. शिवाय अशा विचारधारेची लोकं आपल्याला पाहायला मिळतात. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर बिग बास्केट कंपनी. ही कंपनी काही वर्षापूर्वी प्रॉडक्ट लॉन्च केलं होतं. म्हणजे होम डिलिव्हरी यामध्ये असं होतं, की तुम्हाला तुमची घरी उद्या 5 वाजता कोणतंही सामान हवं असेल, तर ते बिग बास्केटवर सामान ऑर्डर करू शकता. आणि ही आयडिया सक्सेसफुल झाली. हीच आयडिया Zepto आणि Blinkit या कंपन्यांनी कॉपी केली. त्यांनी उद्याची कशाला वाट बघायची? आम्ही 10 मिनिटात सामानाची डिलिव्हरी करून देतो. आणि या कंपन्या 10 मिनिटात सामानाची डिलिव्हरी सुद्धा करू लागल्या. यामुळे बिग बास्केट या कंपनीचं खूप नुकसान झालं. 50% मार्केट शेअर असणारी कंपनी चक्क 30% वर आली. त्यामुळे एखाद्याला बिझनेस ग्रो झाला, म्हणजे एखाद्याचा बिझनेस जर ग्रो झाला, की दुसरी कंपनी त्याची कॉपी केल्यामुळे भारतातील अनेक स्टार्टअप कंपन्या बंद झाल्यात. शिवाय आताचं उदाहरण बघायचं झालं तर बायजूस ही कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. ऑनलाईन एज्युकेशन देणारी नंबर 1 कंपनी ही बायजूस होती. 2011 मध्ये त्यांनी थिंक अँड लर्न नावाची कंपनी हे बायजू रवींद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या यांनी स्थापन केली होती. त्यांनी ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली. नंतर त्यांनी 2015ला बायजूसच्या नावाने ॲप लॉन्च केलं.
शिवाय बायजू एडटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी बनली आणि कोविडच्या काळात कंपनीचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक स्टुडंट्स बायजूसवर ऑनलाईन लर्निंग करू लागले. एका काळात बायजूने अनेक कंपन्यांचा ताबा घेतला. बायजूसचं गणित इथेच चुकलं. इतर अनेक कंपन्या विकत घ्यायला बायजूसने मिलियन कर्ज काढलं. शिवाय बायजूसच्या जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च करायला लागला. बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान याची जाहिरात करत होता. शिवाय क्रिकेटच्या टीमच्या जर्सीवर फिफा वर्ल्ड कपला बायजूसने स्पॉन्सर देखील केलं. प्रसिद्ध फुटबॉलर लिओनल मेसीला बायजूसने ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर बनवलं. या सगळ्या जाहिरातबाजीमध्ये बायजूस विसरून गेलं होतं की आपला इन्कम हा 1 रुपया आणि आपण खर्च करतोय 2 रुपये. गेल्या काही वर्षापासून ही कंपनी लॉसचा सामना करते. या 2-3 वर्षाची आकडेवारी आपण बघितली तर 2021 मध्ये इन्कम हे 2400 कोटी होतं आणि लॉस हा 4564 कोटी झाला. पुढे 2022 सालमध्ये इन्कम हे 5298 कोटी इतका होता आणि लॉस हा इन्कमच्या दुप्पट झाला होता. म्हणजे बघितलं तर 8245 कोटी हा लॉस झाला. आणि बायजूसने 2022-23 मध्ये 15.2 कोटींचा नफा कमावला आणि त्याच्या मागच्या वर्षी 133 कोटीचा त्यांना तोटा झाला. आता या आकडेवारीवरून आपल्याला कळालंच असेल की बायजूस कंपनी ही किती लॉसमध्ये गेली होती. शिवाय जेव्हा एखादी कंपनी लॉसचा सामना करते तेव्हा बंद होण्याच्या मार्गावर असते. कंपनी बरोबर अनेक कुटुंबांचं भविष्य हे अंधारात असतं, कारण त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या कंपनीवर चालत असतो. अनेक कुटुंबांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय याचा सगळ्यात भयंकर परिणाम असा होतो की ज्यांना स्वतःचं स्टार्टअप चालू करायचं असतं त्यांच्या मनातही एक भीती निर्माण होते की माझं स्टार्टअप असंच बंद पडलं तर. या भीतीमुळे अनेकांचं स्वतःचं स्टार्टअप चालू करायचं स्वप्न हे स्वप्नच राहून जातं. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतात रोजगार निर्मितीची खूप गरज आहे, कारण अनेक जणांना नोकऱ्या नाहीत. उच्च शिक्षित असून देखील त्यांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे भारतामध्ये स्टार्टअप कंपन्या निर्माण होणं गरजेचं आहे. पण नुसतं चालू होणं गरजेचं नाहीये, तर ती कंपनी टिकणं हे त्याहूनही जास्त गरजेचं आहे. तसंच अनेकांना स्टार्टअप करायचं असतं, पण पैशांच्या समस्येमुळे हा व्यवसाय सुरू करायला अडचणी येतात. आता आपण पुढे सरकारच्या या काही महत्त्वाच्या योजनेबद्दल जाणून घेऊ, ज्यामुळे तुम्हाला तुमचं स्टार्टअप सुरू करायला मदत होईल. त्यामधील पहिली योजना आहे अटल इनोव्हेशन मिशन. दुसरी आहे गुणक अनुदान योजना. तिसरी योजना आहे डेअरी उद्योजकता विकास योजना. चौथी योजना आहे स्टार्टअप इंडिया योजना. या काही महत्त्वाच्या योजना आहेत, ज्या या योजनांची मदत घेऊन तुम्ही तुमचं स्टार्टअप चालू करू शकता. शिवाय भारतामध्ये स्टार्टअप कंपन्या निर्माण होण्यासाठी आणि त्या टिकवण्यासाठी भारताच्या एज्युकेशन सिस्टममध्ये देखील बदल होणं खूप गरजेचं आहे. आता ते काळाची गरजही आहे. भारताच्या एज्युकेशन सिस्टममध्ये नोकरी कशी मिळवायची हे जास्त प्रमाणात शिकवलं जातं, पण बिझनेस कसा करायचा हे काहीच शिकवलं जात नाही. ते शिक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे. तरच भारतामध्ये अनेक स्टार्टअप कंपन्या सुरू होतील आणि त्या टिकतील. आणि आपण तेव्हाच म्हणू की भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने चालण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट.